श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? ऑस्ट्रो ओरा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या ह्या चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे, त्यामुळे आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 23 फेब्रुवारीपासून मंगळ हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करीत आहे. याचा चांगला वाईट परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. याबाबत आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, ऑस्ट्रो परिवारात तुमचे मनापासून स्वागत आहे. 23 फेब्रुवारी 2026 पासून मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. हा गोचर साधा नाही, कारण मंगळ म्हणजे ऊर्जा, कृती, धाडस, राग, संघर्ष आणि निर्णय क्षमता याचं प्रतीक मानलं जातं. तर कुंभ म्हणजे बदल, तंत्रज्ञान, समाज विचार क्रांती, नवीन दिशा यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर जेव्हा अग्नितत्वाचं मंगळ वायू तत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करतो, तेव्हा जीवनामध्ये अचानक हालचाल सुरू होते. जिथे कोणतीही गोष्ट थांबलेली किंवा अडकलेली असते, तिथे वेग येतो. जिथे शांतता असते, तिथे कृतीची सुरुवात होते. पण हा काळ संतुलनाचा आहे, कारण कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा मंगळाला थांबवतो. म्हणून याचा परिणाम म्हणजेच हा काळ आहे, जिथे तुम्हाला काही गोष्टींना तोंड द्यावं लागू शकतं. जसे की अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात, जसे की तडकाफडकी निर्णय घ्यावे लागतील. म्हणजेच नवीन प्रोजेक्ट देखील मिळतील, पण ते पूर्ण करण्यासाठी खूप त्रास देखील सहन करावा लागेल. तसंच तुमच्या जुन्या मैत्रीमध्ये पण बदल होताना तुम्हाला दिसू शकेल. मित्रांचं वागणं बदललेलं दिसेल. जुन्या आणि नव्या मित्रांचे चेहरे हे स्पष्ट होतील. मैत्रीचा योग्य उद्देश काय आहे हे देखील या काळात दिसून येईल. करिअरमध्ये धाडसी, साहसी पावले उचलावी लागतील. काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागू शकतात. पण या काळात राग आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवणं मात्र खूप गरजेचं राहणार आहे. आता आपण पाहूयात या काळाचा ह्या 12 राशींवर काय परिणाम होणार आहे ते. चला तर मग व्हिडिओला खऱ्या अर्थानं सुरुवात करूया. पण जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ऑस्ट्रो ओरा चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. चला तर मग जाणून घेऊया मेष राशीवर काय परिणाम होणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी हा स्वतः मंगळ आहे. त्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला या काळात अनेक लाभ होणार आहेत, जे आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतील. जुने मित्र तर असतीलच, पण त्याचसोबत नवीन मैत्री पण होणार आहे. या काळामध्ये तुमचे नेटवर्क जर चांगलं असेल तर ते अधिक चांगलं म्हणजे स्ट्रॉंग होणार आहे. नव्या ओळखी पण होणार आहेत त्यामुळे. आणि समजा तुमच्या मोठ्या गटात तुम्ही किंवा सामाजिक एखाद्या गटामध्ये असाल तर या क्षेत्रात देखील तुम्हाला हालचाल होताना पाहायला मिळेल. म्हणजेच या काळात नवीन लोकांशी संपर्क होईल. मोठमोठ्या कंपनींबरोबर काम करण्याची संधी पण मिळेल. ऑनलाईन जर काम करत असाल तर त्यातून जास्त इन्कम देखील होईल. म्हणजेच ऑनलाईन इन्कम या काळात वाढतेला दिसून येईल. सोशल मीडियामधून जर तुमचं काही काम असेल चालू तर चांगलीच ग्रोथ होताना तुम्हाला या काळात दिसणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या काळात अचानक आर्थिक लाभ म्हणजेच धनलाभ देखील होणार आहेत. पण काही बाबतीत सावध राहणे फार गरजेचं असणार आहे. जसे की मित्रांशी वाद घालू नका. अति आत्मविश्वास या काळात पूर्णपणे टाळा.
त्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी तोटा देखील होऊ शकतो. चुकीच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका किंवा घाईघाईमध्ये किंवा इमोशनली चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवून त्यातनं निर्णय घेऊ नका. त्यामुळे तुमचं नुकसान पण होऊ शकतं किंवा विश्वासघात देखील होऊ शकतो. लक्षात ठेवा, हा काळ एक्सपान्शन म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा आहे, पण संयम ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. घाईघाईमध्ये निर्णय घेणे पूर्णपणे टाळा. माझ्याकडून उपाय असा आहे की दर मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा. तर जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे वृषभ रास. तर वृषभ राशीवाल्यांनो, तुम्हाला हा जो काळ आहे ना, त्याच्यामध्ये फार मोठी हालचाल होताना तुमच्या लाईफमध्ये दिसून येईल. तुमच्या करिअरमध्ये पण खूप मोठे बदल होताना दिसतील. पदोन्नती होणार आहे, पगार वाढ देखील होऊ शकते, पण नव्या पदासोबतच नवीन जबाबदारी पण तुम्हाला मिळू शकते, जी तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल यात तर काही वादच नाही. पण ती पार पाडण्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता असेल. त्यासाठी मात्र तयारीत राहा. जर तुम्ही गव्हर्नमेंट रिलेटेड कामात असाल, म्हणजेच गव्हर्नमेंट रिलेटेड बिझनेस करत असाल, तर तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा देखील लागू शकतो कामाच्या संदर्भात. त्यामुळे त्याची पण मनाची तयारी ठेवा. पण घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, शक्यतो टाळा. योग्य विचार करून शांत डोक्याने निर्णय घ्या, कारण तो तुमच्या फायद्याचा असेल. या काळात सावधतेचा इशारा हा आहे की ऑफिसमध्ये तुम्हाला पॉलिटिक्सचा म्हणजेच तुमच्या कलिग्स जे असतील त्यांच्या राजकारणाला तोंड द्यावा लागू शकतो. कामाचा ताण पण वाढेल, पण तुमच्यावर कधी कधी तुमच्या प्रतिष्ठेची पण परीक्षा घेण्यात येऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही शांतपणे मात करा. असे समजा, नव्यानं तुमच्या करिअरला आकार मिळू शकतो. माझ्याकडून तुम्हाला हा उपाय आहे की लाल फळांचे म्हणजे सफरचंद, चेरी, डाळिंब अशा फळांचे दान करणे तुमच्यासाठी फार फायद्याचे राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे मिथुन रास. मिथुन राशीवाल्यांनो, हे गोचर भाग्यस्थानात सक्रिय करणारा आहे, ज्यामुळे भाग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्र सक्रिय होणार आहे तुमचं. त्यामुळे तुम्हाला परदेश प्रवास या काळात होण्याचा योग संभवतो, ज्याची संधी पण मिळू शकते. तुम्हाला हायर स्टडीज मिळण्याचा पण योग इथे दिसत आहे. नवीन नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. ह्या काळात तुमची आध्यात्मिक ओढ देखील वाढणार आहे, ज्यामुळे स्पिरिच्युअल ग्रोथ ही तुमची या काळात वाढेल. तुम्हाला या काळात तुमच्या वडिलांची मदत ही होणार आहे. योग्य निर्णय घेण्यासंदर्भात किंवा कोणत्याही अडचणीत असाल तर त्यावेळेला त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन उपयोगी पडणार आहे. पण कोणतेही निर्णय घाईत घेणे पूर्णपणे टाळा, नाहीतर जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. हा काळ लक ॲक्टिव्हेशनचा म्हणलं तरी हरकत नाही. तुमचा भाग्योदय होण्याचा हा काळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्याकडून तुमच्यासाठी हा उपाय आहे की दर गुरुवारी दत्तगुरूंची साधना करा. जाणून घेऊया कर्क राशीविषयी. तर कर्क राशीच्या जातकांनो, हे गोचर तुमच्या आर्थिक आणि गुप्त क्षेत्रावर परिणाम करणारं असणार आहे. मंगळ तुमच्या अष्टम स्थानात असणार आहे, त्यामुळे अचानक खर्चात वाढ होऊ शकते. कर्जासंबंधित निर्णयांना पण तोंड द्यावे लागू शकते. पण ते निर्णय घेताना तडकाफडकी घेऊ नका, तर शांतपणे विचार करून ते निर्णय घेणं हितकारक असेल. इन्शुरन्स किंवा टॅक्स विषयी काहीतरी गोष्टींमध्ये निर्णय पण घ्यावे लागू शकतात. तुमचे जर काही गुप्त उत्पन्न स्रोत म्हणजेच पर्सनल कमाईचे स्रोत असेल तर त्यातून फायदा संभवतो. या काळात भावनिक अस्थिरता संभवते. तुम्ही ह्या काळात जास्त इमोशनल होऊ शकता. हा काळ ट्रान्सफॉर्मेशनचाच आहे, स्वतःला बदलण्याचा आहे, योग्य विचार करून कृती करण्याचा आहे. माझ्याकडून तुम्हाला उपाय असा आहे की या काळात प्रत्येक सोमवारी ध्यान धारणा करा.
आणि शिवपूजा करा. शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्या. मन त्याने तुमचे शांत राहील आणि कष्ट दूर राहतील. जाणून घेऊया सिंह राशीविषयी. सिंह राशीच्या जातकांनो, हे गोचर तुमच्या 7व्या स्थानात होत आहे. म्हणजेच मंगळ हा 7व्या स्थानात असणार आहे. जे विवाह इच्छुक आहेत त्यांना विवाह संदर्भात निर्णय घ्यावे लागू शकतात असा योग आहे. नवीन ओळखी वाढतील, विवाहाचे प्रस्ताव देखील येतील. ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांना त्यांच्या पार्टनर सोबत चांगले संवाद साधता येणार आहे. जर बिझनेसमध्ये असाल तर बिझनेस पार्टनर सोबत चांगली पार्टनरशिप राहील. पण माझ्याकडून तुम्हाला अशी सूचना आहे की शक्यतो सर्वांसोबत वाद घालणं पूर्णपणे टाळा. तुम्हाला अहंकार म्हणजेच इगो कंट्रोल ठेवणं गरजेचं राहणार आहे. असे समजून चला की हा काळ तुमच्या सर्वच रिलेशन्स म्हणजेच पर्सनल, प्रोफेशनल रिलेशनशिपचे टेस्टिंगचाच काळ आहे. संयमाने वागा या काळामध्ये, तेच योग्य असेल. त्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेणं देखील चांगलं जमेल. माझ्याकडून तुम्हाला उपाय असा आहे, संयम ठेवा अहंकारावर आणि दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. तर हा कठीण काळ तुमच्यासाठी सुखकारक होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे कन्या रास. कन्या राशीवाल्यांनो, ह्या गोचरामध्ये तुमच्या 6व्या स्थानात मंगळ असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही स्पर्धेत विजयच मिळणार आहे असे दिसते आहे. म्हणजेच प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही आरामात मात करू शकता. पण ह्या काळात फिटनेसवर जरूर भर द्या. आरोग्य सांभाळा. जास्तीत जास्त फिटनेसवर भर द्या, कारण या काळात तुम्हाला रक्तदाब किंवा ताण हा तुमचा वाढू शकतो. त्यामुळे ह्या काळात डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. म्हणजेच ह्या काळात योग्य आहार, योग्य व्यायाम, शांत झोप आणि सर्व गोष्टी वेळेवर करणे फार गरजेचं आहे. हा काळ तुमच्यासाठी चांगलाच जाणार आहे. माझ्याकडून तुम्हाला हीच टीप आहे की तुम्ही नियमित व्यायाम करा आणि योग्य आहार हा व्यवस्थित घ्या. जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे तुळा रास. तुळा राशीवाल्यांनो, हे गोचर मूळ तुमच्या कुंडलीत 5म स्थानात सक्रिय होणार आहे असे इथे दिसत आहे. ज्यामुळे ह्या काळात तुम्हाला नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी प्रेमाच्या संदर्भात घडायची शक्यता आहे. नवीन रिलेशनशिपची सुरुवात देखील होऊ शकते. जर तुम्ही कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करत असाल तर तो क्रिएटिव्हरित्या कंप्लीट कराल. मुलांच्या संबंधात या काळात आनंदी बातमी पण मिळण्याचा योग आहे. पण या काळात भावनिक होऊन म्हणजेच इमोशनल होऊन निर्णय घेणे टाळा. या काळात इमोशनलपेक्षा प्रॅक्टिकल होणे जास्त फायद्याचे असणार आहे. एक प्रकारे हा काळ क्रिएटिव्ह ग्रोथचा आहे. माझ्याकडून तुमच्यासाठी हा उपाय आहे की या काळात शुक्रची साधना खूप फायद्याची ठरणार आहे. जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमच्या 4थ स्थानात मंगळ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. जसे की राहते घर बदलण्याची वेळ येऊ शकते. मालमत्ता व्यवहार संदर्भात निर्णयही घ्यावा लागू शकतो. त्यामुळे कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता राहील. भावनिक तणाव देखील वाढू शकतो. एक प्रकारे हा काळ तुमचं फाउंडेशन म्हणजेच तुमचं मूळ बदलाचा काळ आहे असे म्हटले तरी चालू शकतो. यावर उपाय एकच, कोणताही निर्णय विचार करून घ्या. जास्त प्रॅक्टिकल किंवा जास्त भावनिक न होता समतोल साधा आणि मगच निर्णय घ्या. कोणताही निर्णय घेताना घरातल्यांचा पण विचार करून मगच निर्णय घ्या. माझ्याकडून उपाय असा आहे की शक्यतो घरात शांतता कायम ठेवा. तेच या काळात तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं हत्यार ठरणार आहे. जितकं घर शांत असेल तेवढेच तुमचे प्रश्न लवकर मिटतील. आता आपण जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे धनुरास. तर धनुराशीवाल्यांनो, 3य स्थानात तुमच्या कुंडलीमध्ये इथे हा काळ मला सक्रिय होताना दिसत आहे.
त्यामुळे तुम्हाला छोटा प्रवास देखील इथे मला दिसत आहे, म्हणजे शॉर्ट ट्रॅव्हलिंगचा योग बनत आहे. जर तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा कम्युनिकेशन्समध्ये जॉबला असाल तर छप्पर फाड तुम्हाला यश भेटणार आहे. ह्या काळात भावंडांसोबत खूप छान बॉन्डिंग होणार आहे. खूप छान एन्जॉयफुल तुमचं लाईफ ह्या काळात असणार आहे असे इथे दिसते आहे. या काळात धाडसीपणाने निर्णय घेणे फायद्याचे असणार आहे. हा काळ एक प्रकारे एक्सपान्शन म्हणजेच विस्तार करण्याचा आहे, ज्यात तुम्हाला खूप चांगले यश मिळेल. माझ्याकडून तुम्हाला उपाय असा आहे की गरजवंतांना लाल मसूर दान करणं खूप फायद्याचे राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे मकर रास. मकर रासवाल्या व्यक्तींनो, हे गोचर ज्या काळामध्ये तुमच्या धनस्थानात सक्रिय होताना दिसत आहे, म्हणजेच कुंडलीत दुसरे स्थान सक्रिय होणार आहे, ज्यामुळे जर तुम्ही जॉब करून कुठेतरी पगार करत असाल तर तुमचा खूप चांगला पगार वाढ होणार आहे. अचानकपणे किंवा साईड इन्कमचा सोर्स पण तुम्हाला सापडणार आहे, ज्यामुळे आर्थिक नियोजन करणं तुमच्यासाठी खूपच सोपं राहणार आहे. पण खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक नियोजन करा. एक प्रकारे हा काळ रिस्ट्रक्चरिंगचा काळ आहे. बचत जास्त करा, खर्च कमी करा, तर तुम्ही फायद्यात राहाल. माझ्याकडून उपाय तुमच्यासाठी आहे, शनिवारी गरजवंतांना गरजेच्या वस्तूचं दान करा. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीविषयी. कुंभ राशीच्या जातकांनो, हे गोचर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या राशीवरच पाडणार आहे, कारण लग्नस्थानात मंगळ असणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात कमालीचा बदल होणार आहे. करिअर शिफ्टिंगचा पण विचार तुम्ही ह्या काळात करू शकता, जो तुम्ही धाडसानेही तो पूर्ण करू शकाल. ह्या काळात फिटनेस आणि ऊर्जा देखील खूप चांगली असणार आहे. तुम्ही आनंदी असणारा हा काळ आहे. जीवनात नवा अध्याय सुरू होऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उतावळेपणा पूर्णपणे टाळा. विचार करून योग्य निर्णय घ्या. हा काळ आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. ह्यावर उपाय माझ्याकडून तुम्हाला मी हा सुचवत आहे की या काळात रागावर पूर्णपणे नियंत्रण करा, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे राशीचक्रातील सगळ्यात शेवटची राशी म्हणजेच मीन राशी. मीन राशीवाल्यांनो, गोचरामध्ये तुमचे 12वे स्थान सक्रिय होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेश योग दिसत आहे. म्हणजेच परदेशात जाण्याची संधी या काळात मिळू शकते. मेडिटेशन खूप फायद्याचे राहणार आहे. हिडन ऑपॉर्च्युनिटीज पण तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं लाभ होणार आहे. पण या काळात खर्च वाढण्याची दाट शक्यता असू शकते, ज्यामुळे तुमच्या झोपेची देखील समस्याही उद्भवू शकते. हा काळ इनवर्ड ग्रोथ म्हणजे स्वयं विकासाचा आहे. ह्यावर माझ्याकडून तुम्हाला हा उपाय आहे की शक्यतो ध्यान धारणा करण्यावर भर द्या आणि ओम नमो नारायण मंत्राचा जप 108 वेळा करणं फायद्याचं राहणार आहे. या 23 फेब्रुवारी पासून होणाऱ्या गोचरामध्ये सर्वात लाभदायक राशी ज्या आहेत त्या म्हणजे मेष, मिथुन, धनु आणि कुंभ. पण सावधगिरी आवश्यक असणाऱ्या ज्या राशी आहेत त्या म्हणजे कर्क, सिंह आणि वृश्चिक. हे गोचर जसं असं म्हणायला हरकत नाही की नीट विचार करायला लावणारं आहे किंवा न लावणारं पण आहे, असं दोन्हीही परिवर्तनकारी असणार आहे. माझ्याकडून सर्वांसाठी सल्ला असा आहे की हे गोचर वेग देणारा, बदल घडवणारा, जुनी गोष्ट संपवणारा आणि नव्याची सुरुवात करणारा असा काळ आहे. म्हणजेच हा जो काळ आहे तो प्रतिकार करण्यासाठी नाही, तर एक्सेप्ट करण्याचा म्हणजे स्वीकारण्याचा काळ आहे. माझ्याकडून सर्वांसाठी एक सार्वत्रिक उपाय असा आहे
की मंगळवारी लाल फूल अर्पण करा. ओम अंगारकाय नमः मंत्राचा जप 21 वेळा करा. लाल मसूर गरुजांना दान करा आणि रागावर नियंत्रण ठेवा. ग्रह परिवर्तन म्हणजे भीती नाही, तो जीवनातील एक नवा अध्यायच असतो. तुमची रास आणि तुम्हाला काय बदल जाणवतो ते कमेंटमध्ये मला नक्की लिहा. अस्ट्रो ओराला सबस्क्राईब करा, कारण योग्य वेळ ओळखणं हीच खरी शक्ती आहे. परत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून एक छानशी कमेंट नक्की द्या. अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी अस्ट्रो ओरा चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कृपा करो आणि आपला हा काळ शुभ जाओ हीच माझी इच्छा. मनापासून धन्यवाद.